तुझ्या अंगात किती ताकद आहे ते. अरे या झिंग्याचं रक्त काढलंस तू. अरे आजपर्यंत कुणी जन्मात सुद्धा आलेलं नाही, पण त्या रक्ताची हान घेऊन सांगतो, तू नाग्या, तुला जिवंत सोडणार नाही मी. तुझा पप्पाचा रोग. अरे या सोमाला कशासाठी आणला? काय साहेब, या सोमाला कशासाठी आणलं ते सांगू? मी काय केलं रे? अरे माझ्या हातनं गुन्हा तरी काय घडलं ते तरी सांग. ते तुझ्या पोराला विचार. जिंक्या, अरे सोड त्यांना. अरे माझ्या नात्याने केलं तरी काय ते तरी सांग. अरे उगा साप साप म्हणून होईल बरोबर. तुझा पोरगा माजलाय सोमा, तुला माहित नाही? हा? तुझ्या नागेने या वाड्यावर येऊन दरोडा घातलाय. नाही नाही असं व्हायचं नाही. जिंक्या, अरे आपला वय नाग्याशी आहे, त्याच्या वडिलाशी नाही. तुम्ही गप्प बसत आहे साहेब. नाग्या ताकदीने भारी असलं तरी त्याला वाकवायचं कसं ते माझ्या हातात आहे. आणि त्याच्या बापाला बंद केलं की तो आपोआपच येईल माझ्या पायाजवळ. अरे नाग्या ताकदीने भारी आहे, तसा स्वाभिमानी आहे. तो जर खरवडला ना, काय करेल तो माझं काही वाकडं करणार नाही तो. अरे जिंग्या मला जाऊ दे रे. नाग्या 10,000 रुपये घेऊन गेलाय आणि जोपर्यंत नाग्या या ठिकाणी येत नाही तोपर्यंत तुझी सुटका नाही. अरे जिंग्या, नाग्या माझा पोरगा आहे. अरे त्याच्यावर माझा भरोसा आहे. अरे तो असलं काम आपल्या स्वतःच्या पोटासाठी नाही करणार. असं दुष्काळ पडलंय म्हणून तो लेकरा बाळांना देण्यासाठी घेऊन गेला असेल. आणि तो या माझ्या सरपंचाच्या वाड्यावर दरोडा घालून. धनी कोण? सरपंच धनी? सरपंच धनी नाही जिंग्या. अरे सरपंच धनी नाही. काय अरे जिंग्या, असा उगाच बेंबीच्या देटा पाडशे ओढू नकोस. तुझा पप्पा अरे सरपंच धनी होता पण आता नाही. दुष्काळ पडलाय, सारी माणसं बायका पोरं उपाशी मरत आहे. पण सरपंचांना दया नाही. त्यांच्या वाड्यावर जाण्याच्या संधी नाही. अरे रगड पैसा आहे, वर मला पसाभर दवान दिल्यास अरे उलट मागायला आलेल्या माणसाला लाथा घालून हाकलून देतात. झिंग्या, अरे तो बी माणूस आहे. पोटातली भूक जाडया माणूस काय बी करायला घेत नाही. समजला झिंग्या? म्हणून त्यांनी चोरी करावं? अरे असं चोऱ्या करणाऱ्या माणसाला झाडाचा पाला नाही तर माती खायला दिलं पाहिजे. माती खायला सरपंचाचा पुत्र काय दाखवतोय माझा इंगा. हा म्हातारा वयानं वाचला असेल आणि तो तुझ्या वरच गेला घेऊन नाही. वाघाचं रगत हाय माझ्या अंगात. ते मी बघणार आहे. तुझ्या अंगात वाघाचं रक्त कसं काय आहे ते. एकदा का सरपंच येईपर्यंत तुला काय ओरडायचं ते ओरड. सरपंच आला की त्याचा राग तुला माहीतच आहे. त्यांचा राग होय. सरपंच झाल्यापासून त्याची छाती लई घरवानं फुल. अरे ज्याला त्याला भीती दाखवता. आजच्या नटण्याना नटतुल्या, गोर गरिबांना छळतुल्या. अरे लिंग्या, सरपंच हा रावण बनलाय रावण. पण लिंग्या, ह्या रावणाचा नाश कराया राम जन्म घेतला बिगर राहणार नाही. पण लिंग्या आठवण ठेव, राम जन्म घेतला जन्माला येणार. होय, राम जन्माला येणार. तू म्हणतो
असा येणार. असं असं हा सोमा म्हणतोय. होय. सोमा आता मातीत कच्चे आमच्या ओळीचा सोमा. अरे झोपडीत राहणारा सोमा. साला माझ्या शेतावर मजुरी करणारा सोमा. सोमा तुझी ही अरे तुला माहित आहे हा भुजंग सरपर्यंत पोटपर्यंत पोहोचलाय ते. अरे मी बोलतो ना ते करतो आणि माझ्या विरुद्ध जो बोलतो ना त्याला फटके देऊन मारतो. हो भिंग्या, ह्या थेरड्याला शिक्षा कोणती द्यायची आणि याच्या हातून कोणता अपराध घडलाय? सोमाच्या नाही सरपंच साहेब, याच्या पोराच्या म्हणजे नाग्याच्या हातून. अरे त्या नाग्याचं सुप्पा एवढं काय जायची काय? खरा भांड्याला अजून मुसून फुटलं नाही आणि या सरपंचाची वय करतोय तो. सोमा तुला माहित आहे, अरे हा भुजंग सरपंच फक्त सरपंच नाही तर या गावचा सरपंच आहे. अरे पोलिसापासून तर मंत्र्यापर्यंत माझे हात आहेत फोन करण्याची आणि ते पटवण्याची माझ्यात ताकद आहे. सरपंच अरे मंत्र्यांचं पाठबळ आहे माझ्याशी. झिंग्या सांग याला काय करायचं ते. या सोमाला नाग्याला आमच्या हवाले काय म्हणावं, नाहीतर याचा मुर्दा सायटोल्याच्या नदीत उद्या दिसेल. ऐकलं सोमा? अरे उद्या माझ्या पायापर्यंत आला नाही ना तर झिंग्या म्हणल्याप्रमाणे त्याचं प्रेत आणि तुझे प्रेत सायटोल्याच्या नदीत दिसेल. तुम्ही काय नाही करत काय? होय, मगाशीच म्हणलं मी, माझा विकास तुमचाही विकास. पटलं तर पटलं, नाहीतर पेटलं. अरे सोमा, या कानाचं त्या कानाला सुद्धा माहीत होणार नाही. उतार थळ याला घेऊन ठेव तिथं माडीवर घेऊन जा आणि तुला थोडा ते खाली द्यायच्या. ठीक आहे. सरपंच हा न्याय नाही. अन्याय आहे. अरे सरपंच, हा. असा अन्यायानं वागशील तर तुला या पापाचा घडा भरला नाही. भरू दे की. आज घ्या, घेऊन जा याला. सोमा, तू या भुजंग सरपंचाला अजून ओळखलं नाहीस.